अपचनाची किंवा गॅसेसमुळे होणारी पोटदुखी कमी होते. तसंच स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाच्या संदर्भातली असलेली पोटदुखी जर काही किरकोळ कारणामुळे असेल तर ती कमी होते. म्हणूनच ना पूर्वी बाळंतिणीला दुधाबरोबर किंवा सुक्या खोबऱ्याबरोबर न चुकता ओवा खायला दिला जायचा. पूर्वी बाळंतिणीला जेवणानंतर दिल्या जाणाऱ्या सुपारीसोबत, खरं तर सुपारी म्हणण्यापेक्षा आपण त्याला मुखशुद्धी किंवा मुखवास म्हणणं जास्त योग्य ठरेल, या मुखवासामध्ये ओवा घातला जायचा. गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा रक्तपुरवठा सुधारणं आणि गर्भाशयाच्या आतल्या अस्तरात साठून राहिलेला जो काही रजस्त्राव आहे तो अलगद बाहेर टाकणं हा ओव्याचा गुण आहे. आणि ही खरं तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणूनच पाळीच्या वेळी सुद्धा जर स्त्राव होत असताना पोट आणि कंबर खूप दुखत असेल तर अशा वेळेला ओवा खाणं हे खूप उपयोगी ठरतं. त्याने पाळी साफ व्हायला मदत होते आणि ओटीपोटात दुखणं आणि कमरेचं दुखणं सुद्धा कमी होतं.